तर धानसर बाबाजी सगळे आले ना आमच्याकडे. ए चला, जय बाबा की, जय बाबा की. चलो. ही गुप्त गंगा म्हणजे बोलतात ते शेषनाग इथे नशिबवाल्यांना दर्शन देतात त्याची ते वंशस. नवदेवीची गुफा बघू शकता, दर्शन करू. मंदिर आहे बाबा गोगा देवचा. इथे जी मूर्ती आहेत. मॉर्निंग एव्हरीवन, कशात तुम्ही? मजेत ना? मजेत असले पाहिजे. तर आजचा आपला दिवस पहिला कटरामध्ये. तर आज आपण जाणार आहोत नवदेवीचं दर्शन करायला. पहिला आपला कटराचा वैष्णव माताचं दर्शन उद्या आहे, म्हणजे उद्या संध्याकाळी चढणार आहोत. तर आता निघतो आपण नवमाताचं दर्शन करायला. सर्व रेडी वगैरे झालेत. तर चला जाऊया इथून आणि दर्शन करू आणि घरी येऊ. आज कुठे जायचं ना, आरामच आहे. एकच देवीचं दर्शन करायचं आपल्याला, नवदेवीला. इथून 10 किलोमीटर काहीतरी आहे, तर तिथे जाणार आहोत. तर चला, कालचा ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन बघा, मी पोस्ट केला आहे. चला पुढे बघूया. आता चालले फोटोशूट, सगळे रेडी झाले आणि व्यवस्थित. अरे फोटो का प्लीज डिपॉझिट युअर कॅश, मोबाईल, लॅपटॉप, ऑल युअर व्हॅल्युएबल रिस्ट्रिक्शन. द मॅनेजमेंट विल बी नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी. ना अपलोड करायला टाइम लागला, मग तर थांबायला लागेल. आता आपल्या निघायचा म्हणणार टाकला अपलोड. पासपोर्ट होणार जाणार अशी मोठा असतो. सर्वजण फोटो वगैरे काढण्यात बिझी आहेत पाठीमागे. आणि आपण आता रेडी होऊन चाललोय नवमाता देवीचं दर्शन करायला. टोटल आपण 4 देवींचे दर्शन करणार आहोत आज. म्हणजे 4 स्पॉटवर जाणार आहोत, कारण की तो हॉटेलवाला बोललो त्याला, तर तो बोलला की 4 जागेवर घेऊन जातो मला. तिथे जाणार आहोत आणि आजचं दर्शन तिथे जाऊ करू व्यवस्थित. तर सगळे फोटो वगैरे काढतायत. इथे तेवढी गरमी नाही आहे, म्हणजे असं आपल्या मुंबईला कम्पेअर केलं तर तेवढी नाही, पण आहे एवढी थंडी पण नाही. रात्री जास्त थंडी लागत होती 1 वाजता 1-1:30 वाजता जेव्हा आलो आम्ही तेव्हा. तर चला निघूया. आता एक्झॅक्ट ते गेटाच्या जवळच आहे, ते पार्किंग आहे. आता चाललो आपण तिथे, म्हणजे यांना नाश्ता करायचा होता, ते बर्गर घ्यायला थांबलेले. बर्गर आता तर खायची इच्छा नाही, कारण की मग अशी कॉफी पिली आणि चिवडा खायला तर भूक नाही आता, तर त्यांना खायला पण थांबल्या. तरी आपली गाडी 4 ठिकाणी, कुठे कुठे आता किती टाईम होतो ते ना माहीत, बघू तर जाऊन किती टाईम लागतो. बर्गर 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 हा कधी बी चल. युवराज शांताराम पाडे. नॉट बॅड. चलो झालेलं आहे. यांची बोला आमच्या नाव नाही प्रॉब्लेम होता. हे खायडे ना का गाव हे करतील, खायडे. चलो माझ मोराची काम पाठ आहे. बर्गर खायला सगळं मस्त. आता जाणं, आता कुठे चाललंय आपण, कुठे चाललंय हवा नंतर मग थोड्या वेळात कोणाला झोंबी जाईन बर्गरवर. आता चाललोय आम्ही बाबा टेन्शनच्या इथे, म्हणजे दर्शनाला 4 ठिकाण आहेत, त्याच्यामधला पहिला तिकडे चाललोय. म्हणजे लेट झालो आम्हाला, 2 वाजलेत, 2-2:30 वाजले काहीतरी. तर तिथून येताना आपल्याला नवदेवी करायचं. नवदेवी आताच गेली जस्ट पाठीमागे, येताना करणार आहे. आले आता बाबा धानसर जी दर्शन घ्यायला. तर इथून आता काहीतरी 170 शिड्या आहेत, त्याचे उतरायचे आहेत. त्या चढायच्या पण व्ह्यू भारी आहे. फोटो मस्त येते, फोटो काढू थांब तिथे. तर चला. तर धानसर बाबाजी सगळे आले ना आमच्याकडे. ए चला, जय बाबा की, जय बाबा की. चलो तू बघा व्ह्यू बघा व्ह्यू. चलो रे. तर आजच पहिला दिवस ना, पहिल्याच दिवशी निहाल ठाकूरची हटकी ड्रेसिंग बघून जरा युट्यूब हालेल. पण आता आज जसं घेतलं तर उद्या कसं असेल निहाल ठाकूर. हा उद्या ड्रेसिंग कर मग. हा
आज कसं आज उद्या कशी असेल ड्रेसिंग बाबा बाबा ना हरकत उद्या मी पूर्णपणे अशी कुर्ता बिर्ता घालणार आहे ओके व्हाईट शर्ट घालणार आहे ब्लू जीन्स घालणार आहे चालेल डन टेकून वरती चढणार आहे वन साइड पंचा खाली चालेल चला मार्केट जन 100% तून जो व्ह्यू आहे ना खतरनाक म्हणजे ती डोंगरातून नदी आलेली आहे तिथे खाली आता दिसेल गेल्यावर याचं दर्शन घेऊन आम्ही 3 ठिकाणी जायचं आहे ना आता चालून पाय जाम होती 170 सीट्या आहेत हो नो असं वाटतं आलो आता जवळ आय थिंक ये राधे राधे बहुत गरम हो रहा है चलो गाइस चलो जय बाबा यार तुरला नंतर चढाल ना वैष्णो देवी आवरा उतरून हा चलो तर आता पोचल्या मेन गेट जवळ श्री बाबा धानसर ट्रस्ट कसू बाबा की जय की चलो चलो राधे ही राधे राम ही राम राधे ही राधे राम ही राम जय श्री राम जय जय श्री राम चलो ओ नो स्पेशल हा असं काय वातावरण आहे इथला सुंदर सुंदर आणि सुंदर 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 आणि सुंदर बाबा काही वाकायला लागते तर दर्शन झालं आणि दर्शन करून खूप सुंदर वाटलं आणि इथला वातावरण बघू शकता आणि आपले जय बाबा की चलो चलो घुसतील व्यवस्थित दर्शन झाला तर चला ही गुप्तगंगा म्हणजे बोलतात ते शेषनाग इथे नशिबवाल्यांना दर्शन देतात त्याची ते इथे पूर्ण भोलेबाबा प्रकट झाले ते फॅमिलीसोबत असं ते सांगतात गुरुजी विचारलं त्यांना चला जाम भारी दर्शन झालं आणि व्ह्यू तुम्ही बघितलं खूप सुंदर होतं आणि फोटो वगैरे पण भरपूर भारी आलेत कारण की वातावरण तसं आहे इथला एकदम दमट वातावरण म्हणजे थंडी नाही गरमी नाही एकदम तर चला जाऊया आता पाणीचा आवाज आणि थंडावा इथे एकदम गरमी नाही होत सर्वजण गेलेत पुढे आम्ही थांबलेलो पाठीमागे तर चला जाऊया आता पुढे दुसऱ्या ठिकाणी जायचं आता चला गाड्या फाकलेल्या आहेत गाईस गाड्या फाकलेल्या आहेत थकल्यान आता थांबल्यान लिंबू पाणी प्यायला यो अजून नाही आलं कवा यायचं ते कामाकडून झालं पण दर्शन मात्र एक नंबर झाला कधी आलो नव्हतं इथे सोडा में किंग पानीपुरी वाला बिस्किट प्लेट ये चाहिए भैया ओ भैया जाएगा 2 रगड़ा में 30 लगाओ एक दही पूरी ना 50 पानीपुरी 50 भेटेल भाई भेटेल फेशियल करून आमचा वंशा पूरा फेशियल लावलेला चॉकलेट ना बटरस्कॉच वंशस तुम्हाला जा किती दिलं पाडवाला सोडा आता आलो वरती तर जास्तच दम लागला थकलो एकदम चला सर्वजण पाठीमागे आहेत निहाल ठाकूर दमले मी फिट दमला काहीच फिट पुरा बाम काम दिले चला गाडी बसा आता चला चला बसा बसा गाडी बसा तर आता पोहोचू थोड्या वेळात नवदेवीच्या इथे दर्शनाला तिथं मस्त दर्शन झाला ना आतमध्ये मोबाईल अलाउड नाही गेला म्हणून आता आतमधली व्हिडिओ दाखवली ती घडले का मला काढायला बघा चला रे लवकर हिरवे सारी सोरी उतरता नवदेवी
मग काही टाकलो एकदम ओढून पाय दुखायला लागलं. बघा पाणी किती प्रोला फास्ट उतरतो. वाह शास्त्री वाह. नवदेवी गुफा में जाने का रास्ता इधर से है, चलो. चलो बंद कर जरा. नवदेवीची गुफा बघू शकता, दर्शन करून घ्या. कोणाच्या नशिबात नसतं पण मला भेटले व्हिडिओ करायला. तर बोलो साचे दरबार की जय. रिटर्न आलो. ये देसरा काहीतरी देसरा आहे तंदेश. ये देवा चष्मदेश. मी होतो तिथं, माझ्या अंगावरचा नशीब वाचलो बाबा. मोबाईल करायला भीती वाटत होती मला. मोबाईल करायला भीती मी. ही झुंड ए गप रे गप. बाहेरच नव्हतं निघून देत, नुसती मस्ती करी होत. तिशा माणसं नवदेवी करून आम्ही चालू आता बाबा गार जितूला. तिथे दर्शन करू. 2 झाल्या मस्त एकदम दर्शन. आणि गुफामध्ये तुम्ही बघितला किती सुंदर नवमाताचं मंदिर आणि त्यांच्या त्या पिंड आणि शिवबाबांचा खतरनाक दर्शन झालं. आणि ते माकडाही पूर्ण हैराण केला, पिशव्या घ्यायला त्या त्यांच्या. हॅलो बाबा जितू जीच्या मंदिरावर. मंदिर मस्त मोठा आहे, भरपूर. इकडे बघा, बघू शकता तुम्ही. तर चला दर्शन करूया जाऊन व्यवस्थित. दर्शन झालं सर्वांचं, तर चला आता जाऊया. बाजूला आता आलो अजून एक. चलो जय माता दी. चलो माँ चामुंडा देवी धाम. जय माता दी. चंद्रमा माथे के साथ में 10 पूजादारी और आगे 8 पूजादारी है. इस साइड में माँ सरस्वती है, इस साइड में माता काली है. माँ काली की जीवांदर है. इनके मुख के वास्तविक रूप का दर्शन करें. फिर करेंगे परिक्रमा. दर्शन करेंगे माँ गौरी के. माता गौरी के दर्शन करने के बाद थोड़ा सा आगे जाएंगे. दर्शन होंगे दक्षिण मुखी पंचमुखी बालाजी हनुमान जी के. हनुमान जी के दर्शन जैसे संपूर्ण होंगे. आपने आगे दरबार में जाना. जैसे ही आपका दरबार में प्रवेश होगा वहाँ पे आपके दर्शन होंगे बाबा गोगा देव जी और बाबा शेषनाथ जी के. बाबा गोगा देव जी और शेषनाथ जी के दरबार में आपको प्रसाद मिलेगा चूरमा. एक ही प्रसाद हमारे दरबार में मिलता है चूरमा. वो आपने भोग लगाना है. नवग्रहों की शांति, कुल की शांति के लिए अपना गोत्र लगा के नाम लगा के सर्व ग्रहों की शांति के लिए चढ़ाए. जो बेन चढ़ानी है वहाँ की धान पेटी में खोला नहीं डाले. फिर करिए परिक्रमा. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. मंदिर आहे बाबा गोगा देवचा. इथे जी मूर्ती आहेत त्या भारी आहेत एकदम. शेषनाग माता राणीचा दरबार बघ कसला भारी दिसते. ईशा ऐ आता मग दर्शन झालं व्यवस्थित. चला जाऊया रूमवर आता. झाला बस. हो बरोबर. चल जाऊ दे आता. का तू हुशारच, डॉक्टर बनलास ना तू. हो मग डॉक्टर बनलास ना. हो झालं डॉक्टर. आता चालू रूमवर. बाबा बघले का
सर्व दर्शन ट्रिप कंप्लीट. आता आलो रूमवर. मस्त दर्शन झाले सर्वकडे. जरा फ्रेश होऊ, आराम करू. वैतागल्या चालून पाय हे झालं, जर झाले पाय. चला तर आता आल्या मार्केटमध्ये जरा खायला काहीतरी बघू. भूक लागले भैया. असं नाश्ता जेवायला बाहेर जायचा तिकडे मस्त हॉटेलला. इथे मार्केट आहे ना, इथे सगळं सामान आहे. अकोला दुकानं भेटत. हो बॅगा पण जाम भेटत, सगळं भेटते तिथं. पुढे अकोलाचं दुकान आम्ही घेतलेलं. तिथे काही पाहिजे असेल तर पाठवा लगेच. हो कमेंट करा. हा चालेल. आता सजवायला चालू करतील ते. दुसरा काही का नाही. बाद में बात. अरे बर्गर किंग मध्ये जरा बर्गर घेतो खायला. आपल्यालाच सांड्याला पुरा पांड्या दिल्या. इथं पुरा रात गरमी आहे गाईस, जाम गरमी. इथे मी उपाटलो आहे चड्ड्यानवले पुरा अक्षरशः. बर्गर टॉपला भरून. चलो ते तिथं त्यांना द्यायचंच नाही. जास्त शहाणपणा करता नाही. दणका. चला आता निघलो हॉटेलमधून. आता चाललो आपल्या जरा जेवण करू काहीतरी. जेवलो नाही, जेवायला चाललो बाहेर. चला जेवूया. व्हेज कमीच जेवू, जास्त ना, कारण की झोपा जाऊ दे. सकाळचे उठायचा लवकर 11पर्यंत उठू. मग 2-3ला काहीतरी चढायला चालू करायचा. 3ला ना, 3ला चढायला चालू करायचा. उद्या बसल्या जेवायला. दाल खिचडी मागवले मस्त. लाईट जेवायला जास्त. मलाई दूध मस्त. हॉटेल भाग्यश्री. जय श्रीराम. हॉटेल भाग्यश्री यावंच लागते. आजचा दिवस पण इथे संपलेला आहे आणि जेवण वगैरे करून आता रूमवर आलेलो. झोपतो. तर उद्या दिवस आपला दर्शनाचा दिवस असणार आहे. म्हणजे उद्या संध्याकाळी निघणार आहोत आपण. तर आता विचार चालले की उद्या सकाळी जाऊन तिथे वरचे रूम बुक करायचा विचार चाललाय. तर बघू, जाऊ सकाळी काय होतं बघूया. भेटले रूम तर नशीब. तिथे जाऊ, मग लवकर जाऊन आपण आराम करून दर्शनाला जाऊ. आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग मस्त जरा दर्शन होईल. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.